तर नमस्कार भावांना, आपण आता आलो होतो राजाराम मंडळाला. एवढी गर्दी हाय कोमल. गणपती बाप्पा भांडणं फुलबी. आमची मैत्रीण हरवलेली इथं जर कोणाला सापडली तर बघा फक्त. फिलॉन्थ्रॉपिस्ट आधी तरी आमच्या फिलॉन्थ्रॉपिस्ट यांनी चला धन्यवाद. तर नमस्कार भावांना, आपण आता आलो होतो राजाराम मंडळाला. ब्लॉगची सुरुवात ब्लॉगची सुरुवात अशा प्रकारे काय केली होती, कारण की आता आला आपला भाऊ ओम. इकडे ओम आला होता आता नगरवरनं. त्याला बघायचे ते गणपती पुण्यातले सगळे बऱ्यापैकी. त्याला म्हणलं चला आपण इथल्या राजाराम मंडळाला पहिलं जाऊन येऊ. इथला आत्ता डे मधलं शूटिंग घेतोय, नंतर डायरेक्ट रात्रीचं येणार आहे. कारण आपल्या अनिकेत वगैरे जे बाकीचे मित्र आहेत ना ते पण येणार आहेत सगळे. अनिकेत तो लोणावळ्याचा ग्रुप ते मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं तुम्ही, तर ते सगळे येणार आहेत नंतर. आणि आत्ता ह्या ब्लॉगमध्ये इकडचेच फक्त दाखवते आपण. या साईडचे इकडं मंडळ आहे बघा, दिसतात इकडं सगळा इकडचा. तर वरती जाऊन तुम्हाला जेवढं दिसेल तेवढं दाखवतो मी बऱ्यापैकी. दिसेल तेवढं बघा. तुला काय करायचं पुढे जाऊन संध्याकाळी परत दाखवणार आहे. लाइटिंग वगैरे चालू झालं, पण आता इथलं बऱ्यापैकी जेवढं दिसेल तेवढं दाखवतो तुम्हाला. तर हेच ते छत्रपती राजाराम मंडळ. तर यावेळेस त्यांनी साकारले एक पंजाबचं मंदिर आहे कुठलं तरी. तर हेच त्यांनी एंट्रीला इकडे बघा कसली गर्दी केली सगळी इकडं या साईडला. बघून वरती दाखवतो तुम्हाला, कंटिन्यू करा. ते छत्रपती राजाराम मंडळाने साकारलेलं दुर्गे आणि मंदिर इकडून इकडं असेल. भले गर्दी दिसते, मला तर भीती वाटायला लागली. एवढं स्टेजवरती उभा केलंय खरं, पण लोक एवढीत ना डेंजर. हे बघा शपथ, इथं पाण्याची टाकी विकी केली. एवढी गर्दी तर बघा विशेष खोल एकदम. आणि इकडे या साईडला पाण्याची टाकी पण केलेली आहे. क्वालिटी म्हणजे महाराजांची मूर्ती पण लावली त्यांनी, एक नंबर दिसते इथे सगळं. बंद घुसलो आम्ही. हे बघा तर भावांना आता आपण बघितलं छत्रपती राजाराम मंडळाचं. कसं वाटलं तुम्ही? डेकोरेशन तर बघितलंच सगळं. असलं खतरनाक केले ना, असलं खतरनाक केले. एवढी लोक तिथं वरती असताना मला असं वाटलं की काय नाही का त्यांनी पण जे पेलोड आहे का नाही, पेलोड एकदम त्यांनी मजबूत खालचं भक्कम बांधकाम केलेले. एवढे लोक, मला तरी असं वाटलं हा सेम कॉपी. हा भाऊ गेला तिकडे त्या मंदिरात, सेम कॉपी सेम म्हणला, सेम आहे तसं सगळं केलेले. जवळजवळ नाही म्हणलं तरी 200 ते 250 लोक वरती असतील. A few moments later. तर नमस्कार भाऊ, परत आता आलो होतो आपण. थांबा अलीकडे. तर थांबा इथं आवाज आहे ना. तर सीन असं झाला मगाशी, आत्ता येता गर्दी फुल होती. मी म्हणलं दुपारी राजाराम मंडळ तुम्हाला दाखवलं. राजाराम मंडळ नंतर आमचे दुसरे कार्यकर्ते आता भेटणार ना आम्हाला. पुढं कोण भेटणार आहे आपल्याला? अजून जय भेटतोय. हा आमचा अनिकेत. जय लो वगैरे ती गँग दुसरी येते आता. एचविदेसा कॉलेज पाशी थांबली शनिवारवाड्याच्या अलीकडे. तर तिथं भेटून आम्ही तिथं असेंब्ली पॉईंट ठेवलाय. तिथं भेटून मग पुढे आम्ही बाकीचे दर्शन सगळे घेणार आहे. आता इकडून एंट्री मारली, बघू आता पुढे गेलो तुम्हाला कंटिन्यू करा दाखवतो. तिथे आपल्याला जय भाऊ भेटलेला आहे. अजून इकडे कोण येत? हाय कोमल. आप्पा डायरेक्ट आम्ही औरंगाबादची इकडे चाललोय. लय गर्दी विषय हार्ड, एकदम विषय हार्ड. पण तरी आम्ही कसं करून जाणार आहे, काहीतरी करून पुढे जाणार आहे आम्ही. आहे आपलं औरंगाबाद या साईडला. इकडचं गणपती गणेश आझाद मंडळ. आणि आम्ही जायचा विचार करत होतो तिकडे त्या साईडला, पण आम्ही कॅन्सल केलं. मोरया गणपती बाप्पा मोरया. आपल्याला लवचा विचार होता. इथं भात मिळतोय. हे बघा भात वाटप आहे. काय म्हणणं आहे? जेवलंय तर लव म्हणा आता इथं भात उरला तर इथं खायला आम्ही प्रसाद आहे. भात नाही म्हणतात. मोरया गणपती बाप्पा. जाम झालेलं आहे सगळं इथं. विषय खोल जाम झाले. आमच्या पुढे जाम झाले. सावकाश धक्काबुक्की करू नका. हे बघा फुल टाकलंय. बाई विषय खोल झालेला इथं तांबडे जोगेश्वरी दिसतो तुम्हाला. धक्काबुक्की करू नका रे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आपण आता आलेले माणूस दुसऱ्या गणपतीला फुल गर्दी आहे. हे बघा गणपती बाप्पा.
लांबून दर्शन घ्या तुम्ही. आता आम्ही काय इथं जाऊ नाही शकत कुठं, लय गर्दी आहे. चला 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 पुढं. थांबा 2 मिनिटं थांबा. फायनली 2 मिनिटं सुटकेचा श्वास मिळालेला आहे आम्हाला. पुढं आलो इथं. आता पुढं जायचंय गुरुजी तालीमला, तिसऱ्याला जायचं. काजबेला आता काय जमलंच नाही आम्हाला जायला. तर गुरुजी तालीमला इकडं बघू आता कुठे जायचं. मग गुरुजी तालीमला जाऊ. खाली खाली काहीच नाही. बाकीची कुठे गेली आपली गाडी इकडं मंडळी. पुढे जाऊन बघू. आता जरा गर्दी. मेन चौकात आम्ही थांबलो होतो. ट्रॅफिक जाम, ह्युमन ट्रॅफिक जाम म्हणतात ना, तो तसलं सीन झाला बरोबर. आमचा हा हरवते आमचा कार्यकर्ता नगरचा, त्याच्यामुळे नगरचा कार्यकर्ता नगरचा कार्यकर्ता त्याच्यामुळे हरवते सारखा तो. हा मग बाबी गर्ल इन द बाबी वर्ल्ड. तर फायनली आपण गुरुजी तालीमच्या मंडळाला मानाचा तिसरा गणपती आला पोहोचलेला आहे. इथं पण चौक जाम झालेला आहे. हा दुसरा चौक जाम आहे. इथं फक्त 1-2 मिनिटं गुरुजी तालीमला आलेले. हे बघा हळू 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 हळू. हे बघा घ्या पटकन दर्शन. हे दर्शन घ्या पटकन. झाले सगळ्यांचं दर्शन. आता गणपती बाप्पा मोरया. पुढे जायचं पुढे जायचं पुढं. चौक जाम, दुसरा चौक जाम झालेला इथं आता. तर काही सीन नाही. कंटिन्यू करा. थांबा जरा. धक्का मुक्की नका रे. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. भांडणं 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 फुलबी विषय खोल जाऊ द्या. ताई वरती घ्या, कडेवर घ्या ताई. फुल गर्दी आहे. गर्दी सगळीकडे जाईल. लहान पोरांना मी तर सांगतो आवड करा घेऊन यायला. शेवटच्या दिवशी पण घेऊन येऊ नका. लहान पोरांचं बायकांचं काही काम नाही. आता आपण आलेलो आहे जगन्नाथपूर या मंदिराला, म्हणजेच की तुळशीबाग श्री क्षेत्र जगन्नाथ मंदिर. आणि जिल्हा मार्गाने जायचं आहे. इथं गर्दी. हा तिसरा ट्रॅफिक जाम आहे इथं. तिसरा हे बघा विषय. चला 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 पुढे जाऊ द्या. जाऊ दे चला. ट्रॅफिक जाम. तिसरा ट्रॅफिक जाम झाला आता. हे बघा चक्का जाम एकदम. विषय खोल. आम्हा जर 2 मिनिटं फोन लागायची शक्यता आहे. फुल गर्दी फुल गर्दी 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 गर्दी. संपला विषय. इथं आता भांडणं पण झाली ती चौकात. त्या विषय सोडून बघा बघा. भांडण नका करू. सोळी चढतो तो कोण आमची मैत्रीण हरवलेली. इथं जर कोणाला सापडली तर बघा फक्त. इथं मैत्रीण हरवलेली आहे. इथून सगळी जी गर्दी दिसते ना तिथे कुठे शेडवर नाही येणार आहे. आता आम्ही परत बाहेर चाललो. लय गर्दी आली बेकार. मैत्रीण आम्हाला वाटते ती आमच्याकडे बघते. ती आहे का बघा बरं. ती नाहीये. ती आहे का. हे सरक की म्हणा त्याला. नाही नाही ती नाहीये. आम्हाला वाटलं आमची तीच मैत्रीण नाही जी हरवली होती, पण ती नाहीये. तरी शोध मोहीम चालू आहे आमच्या मैत्रिणीचा हरवलेला. शोध मोहीम अजून चालू आहे. आमची मैत्रीण अजून सापडली नाही. कुठे ती बघितले का. ती नाहीये. ती आम्हाला वाटलं तीच आहे. परत एकदा झूम. नाही नाही ती नाहीच आहे. मला वाटलं तीच आहे. कुठे आली ती. लव आणि जय तिला शोधायला गेले. सापडणार नाहीये. मला तिच्याकडे फोन पण नाही ठेवलाय मी. काय माहिती कुठे गेली. कंटिन्यू करा. लय प्रयत्न चाललेत. गणपती राहिले बाजूला. ती मैत्रीण हरवली आमची. लय प्रयत्न चालले शोधायला तिला. काका खरं उचला बोर्ड. तो काय होईल नाही तर फाटून जाईल तो बोर्ड. लय डेंजर विषय झालाय. 1 eternity later. आम्हाला आमची मैत्रीण भेटली. हे बघा हीच ती. हे बघा हीच ती. हे बघा हीच ती हरवली होती. सापडली. चला चला चला. फक्त पकडून चाला सगळ्यांनी. लहान आमची लहान पोरगी हरवली ती सापडली. लक्ष्मी रोडचा राजा. पालखी निघाली राजाची. 1 2 3. हे बघा. मुंबईचा असेल तर आमचा लक्ष्मी रोडचा राजा आमचा इथला आहे. तुमचा मुंबईचा राजा जरी लालबाग असला तरी आमचा लक्ष्मी रोडचा हाच राजा. मोरया मंगल मूर्ती मोरया.
कचरा कचरा करू नये इथं, कचरा करू नये. नगरपालिका को बुलाओ. उद्या कोणाला साफ करताना बाटली दिसली तर बघा. आता चालले शनिवारला आणि शनिवारचं दर्शन घेऊन पुढे बघा आपण. ए बाई शनिवारचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. ती सिद्धी बघायला दिसली होती काय रे, फ्रेंड आमची स्कूल फ्रेंडची दिसली होती मला. सीधा होते हा मंडळात जायचा विचार करत होतो, पण ही लाईन बघा पलीकडची लाईन दिसते ना, ती तिकडे शनिवार मंडळावरची जायची नाही तर कोणतरी आहे रिक्षा फुल जाम. थांबले मागा आता. रिक्षाला उचलू नका फक्त, फुल भांडण. रिक्षाला उचलायला लागलं. कुठला आहे शिवपार्वती विवाह. शिवपार्वती विवाहाचं हे मागचे प्रेमानंद महाराजांसारखे दिसतं तिथे. हे महाराज इकडे थांबलेले. पुढं काहीतरी वेगळा विषय मारी. पुढं मला असं वाटतं पुढे जायला. चल ओम पुढे, इकडे इकडे ओम, इकडे ओम, इकडे हे ओम, इकडे पुढे चल. पुढे जाऊन बघू आपण. गर्दी शिवपार्वती सोहळा बघायला एकदम जोरात. दुर्गयाना मंदिर जे म्हणजे पंजाब मधलं आहे तिथलं. आम्ही आता दुपारी जाऊन आलो होतो, म्हणते ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आता थोडं तर ते जाऊन आलो होतो. आता इच्छा नाही आहे जायची, कारण इथे गर्दी बघा, गर्दी बघा एवढी बेकार गर्दी आहे ना वरती, तर आम्हाला तर खरी इच्छा होत नाही जायची. नाही पोरं नाही म्हणले कॅन्सल वर नाही जायचं. आता आपण इथनच बघायला आमचं दृश्य घ्या. पंजाब मध्ये फिरायला लागत वाटते. बिना चपलीची आमची कोमल बघू. कोमल 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 कोमल. तर आमच्या मागाशी ती आखी हरवली होती, आता हिची चप्पल हरवली. हा बाकी काही नाही, असं सगळ्यांना सांगते ते ब्लॉग मध्ये. खरं काय ते कळलेलं सगळ्यांना, खरं काय ते कळलेले. चप्पल हरवली आता. 2000ची चप्पल होती. 1,500 आम्ही वरती जाणार नाही. इथनच बघून घ्या. लय गर्दी आहे, लय गर्दी आहे. वाहेगुरुजीच्या खालसा, वाहेगुरुजी ते पते, वाहेगुरुजी दा खालसा, वाहेगुरुजी ते पते. बस जय श्रीराम. हे बघ, आणि एवढी चांगली चप्पल बघती ती आता ह्या सिच्युएशन मध्ये. कोमल इकडे बघ भाई, एवढी गर्दी. चापटे मी पण दिले असते, हात साप भांडणं आली ती. चापटे तुला बघतोय मी तिथं गर्दी. फुल भांडणं आली, फुल भांडणं असता. तुम्हाला दाखवू नाही शकलो मी, कारण लय गर्दी होती. उगा आम्ही पण मार खाल्ला असता. नाही आम्ही मारला असता, आमच्याकडे भाऊ होता स्वतः भाऊ होता, त्यामुळे आम्ही भांडणं केली असती, पण नको म्हणलं जाऊ दे. गर्दीतनं बाहेर सुटलं. ही गर्दी बघा इकडे चालली. सगळे राजाराम मंडळावरती चाललेत गर्दी. बाई जाऊ नका, खरं सांगते. पुण्यात आता यायचं असेल तर लय बिकट परिस्थिती चाललेली पुण्याची आता. सगळे गपरे काही पण झालं तर पुण्यात आता खरं येऊ नका. माझं हेच म्हणणे, खरं लय गर्दी आहे. विषय खोली इथं, खरंच येऊ नका कोणी असलं तर. खरं सांगते. तर आमचे फॉलोअर्स असं आहे. खाल्लंय आता, डोसा वगैरे खाल्लाय, झालंय सगळं. कोणाच्यात कॅपॅसिटी नाही पुढे जायची, जी नाहीये. संपला विषय खोल. इथं काय एंड नाही होणार लोक. घरी जाऊन एंड करणार आहे आम्ही. पुढे जर आपण गेलो, इच्छा राहिली तर आम्ही दाखवतो तुम्हाला. श्रद्धा असल्यावर सगळे गणपतींनी बोलवलं तर सगळीकडे जाऊ आम्ही. रामकृष्ण गणपती तुला बोलवणार, देवच बोलून घेतो त्याच्यावरच आहे. जाऊ दे कंटिन्यू. आता पिते सोडा. हे बघा, हे सोड्याचं काय नाव आहे, नीरा विक्री केंद्र. नाही वेगळे. हर्षवर्धन कोल्ड्रिंक. कुठला फ्लेवर आहे ओम? पायनॅपल. आम्ही पितोय ॲज युजल ब्लूबेरी. अजून एक घेतोय लेमनवाला तांबाचा. कसा आहे ओम? एक नंबर. ऑरेंज ऑरेंज ऑरेंज. हे बघा, आमच्या पुण्यातले नवसाचा पहिला गणपती, मानाचा पहिला गणपती आणि सार्वजनिक पहिला गणपती समोर थांबलेला. हे बघा, हेच ते पुनीत दादा बालन. यांच्यामुळेच सगळं मंगलमय पुणे झालेले या वर्षीचं. सगळं लाल लाल पुणे दिसतंय. लाल लाल.
आणि आम्ही आता आलोय विश्रामबाग मंडळाच्या तिथं. तर आमचं लहानपणीपासून स्वप्न होतं हे असले फुगेपैकी धरून चालायचं. आम्हाला आम्ही पण असं लहानपणी हे धरायचो फुगेपैकी. आत्ता पूर्ण झाले बघा. तो पण फुगा वर जाईना आमचा. नायट्रोजन संपलंय त्याचं, वर जाईना तो फुगा. तर फायनली आपण जिल्हा मारुतीला पोहोचलेलो आहे. हे बघा, वन ऑफ दी फेवरेट मूर्ती ही माझी, एक नंबर आहे. संपला विषय. चला पुढं, चला पुढं, चला पुढं. त्यांना डिरेक्शन देण्यासाठी हा फुगा. हे बघा, इथं पण हे फुगा. फुगा आई मला फुगा, आई मला फुगा घेऊन दे. तर हे हा डिरेक्शन साठी दिलेला आहे फुगा सगळ्यांना. हे पुढे चालले जातात. मी मागं थांबतोय. ठेवणार बाई बास का विषय संपला. घेणार जर माझ्या ब्लॉग मध्ये कोणाला आवडला, कोण म्हणजे कुठल्याही मुलीला आमचा आवडला वैभव भाऊ, तर नक्की मेसेज करा. इंस्टाग्राम मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. फिलंथ्रॉफिस्ट तरी आमच्या फिलंथ्रॉफिस्ट आधी तरी आमच्या फिलंथ्रॉफिस्ट यांनी यांना बघा या पोराला दिलाय फुगा घेऊन भाऊने आधीच रिंगटोन लावलं. त्याच्यामुळे बघा कसं आधी भाऊ खुश राहा. एक नंबर भाऊ. आम्हाला विसरू नका, सबस्क्राईब कर. भाऊ एक सबस्क्रायबर अजून एक वाढला आपला. फायनली आपण आलेले मंडे गणपतीला. आपला शारदा गजानन मूर्ती बघा कसली भारी दिसते. सेकंड लास्ट मूर्ती आपण बघितलेली. आता शेवटची राहिली आपली दगडूशेठची. शेवट करणार त्या गणपतीचा लास्ट बट नॉट दी लिस्ट. ती मूर्ती बघून आम्ही जाणार आहे मग घरी. शेवट आहे. हे बघा ही बाटली, हीच ती बाटली, ऑक्सिरीजची बाटली. हे बघा, हा याच त्या बाटलीमुळे विषय झालेला अख्ख्या पुण्यात. हे बघा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता फायनली आलेलो नवसाच्या गणपतीला. हे बघा, डायरेक्ट बघू शकता इथे तुम्ही. आम्ही नशीब बाहेर आलो, रात्रीचा उशीर झालाय त्यामुळे आता जाम नाही मिळाला आम्हाला, पण 4-5 जाम झाला असतं. इथे त्या पोरीला फुगा पाहिजे दीदी. तिच्या हाताचं खायचं फुगा तिला पाहिजे. त्या पोरीला फुगा पाहिजे आता. हा म्हणजे बघा डील. फुगा गेला. बारक्या पोरीला पाहिजे फुगा. तर भावांनो, इथंच आपण आजचा ब्लॉग एंड करतोय. जिथून आपण सुरुवात केली होती या साईडने, तिथंच आपण आता एंड करतोय. ऑलमोस्ट इथनं सुरू केलं, पुढे गेलो. 4-5 जेवढे मानाचे गणपती जे काय असतील ते दिसले असतील तुम्हाला. आणि इथंच एंड करतोय आता आपण, कारण की मोजून मला तरी वाटतं 10 ते 12 किलोमीटर जागेवर फिरले, खाल्लं पिल्लं सगळं दाखवलं तुम्हाला. इथंच एंड करतोय. भावांनो, तुम्हाला कसा रिव्ह्यू काय, तुम्हाला काय द्यायचं पुण्यातल्या गणपतींचा? ठीकठाक आहे. मुंबई सारखी मुंबईची जी लोक ना ती हे अशी सवयच आहे. कोमलताई त्यांना इकडे घ्या. आग्रहाचं निमंत्रण असल्या कारणामुळे आम्ही इथे आलेलो आहोत. अच्छा, कोमलताई तुमचं काय म्हणणं आहे पुण्यातल्या गणपती कसे होते? आवडले? ओके. अरे हा, नवीन शूज. ओके. मी तर पूर्ण ठरवलेली. हा, ही तर पूर्ण झाली होती. आणि आपला भाऊ ओम. तर इकडे बघ, तुला कसं वाटलं पुण्यातले गणपती? एक नंबर. एवढंच तर भावाला आवडले. ओके, आम्ही पुण्यातलेच आहे. ओके. हे बाय करा सगळ्यांनी. चला धन्यवाद. बाय. परत एकदा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.